कैसे बोगस प्रमाण पत्र बनाया, कैसा हराया को अभी कैसा गायब किया, हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का? सहर शेखचं नगरसेवक पद जाणार। और जवाब उनको देना है, पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। बोगस प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं। कैसा हराया? राजकीय विरोधकांना आपल्या विधानानं डिवचणाऱ्या मुंब्र्यातील MIM नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत। कारण ज्या विजयावरून त्या डिवचत होत्या तो त्यांचा विजयच मुळी खोट्या कागदपत्रांवर आधारित असल्याचं समोर आलंय। ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक 30 मधून सहर शेख ठाणे महापालिकेवर निवडून आल्या। मात्र त्यांनी निवडणूक लढवताना तब्बल 4 शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय। सहर शेख यांच्यावर नेमका काय आरोप आहे पाहूया। बोगस जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची सहर शेख यांच्या विरोधात तक्रार आहे। यूपीचे रहिवासी असूनही महाराष्ट्राचा ओबीसी दाखला मिळवल्याचा प्राथमिक आरोप आहे। स्थलांतरितांसाठी नमुना 10 आवश्यक असताना नमुना 8 वापरून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। ठाणे तहसीलदारांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। त्यामध्ये कागदपत्रांमधील अनेक त्रुटी उघड झाल्या। फसवणूक सिद्ध झाल्यास सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो। जो मुंबई शहर से जात प्रमाण पत्र 48 से लिया है, इसको रद्द करना चाहिए। ये कानून और कायदा को ताक में रखकर बाबा साहब अंबेडकर जी के जो बनाए हुए संविधान को जो गलत तरीके से लोग, ऐसे नेता अपने फायदे के लिए करते हैं, मैं उन अधिकारियों को सलाम करता हूं जिन्होंने सही तरीके से जांच किया है और इंशाअल्लाह उनके ऊपर कार्रवाई भी होगी और उनका पद भी रद्द होगा। या आरोपांनंतर राजकारण चांगलंच तापलंय। भाजपनं अशा लोकांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेतलाय, तर MIMच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे। कैसा हराया को अभी कैसा गायब किया, शेवटी ह्यांचे हे येतात कुठून, निवडणूक लढवतात कसे, यांना काय ह्यांचे ह्या मातीशी ह्यांची नाळ, त्यांचे विचार ऐकल्यानंतर जेव्हा इस पुरे भाग को हम हरा कर देंगे, म्हणजे ह्या सगळ्यांची कधी ना कधी तरी पार्श्वभूमी तपासली पाहिजे। हे जिहादी मानसिकतेचे आहेत का, ह्यांचे कागदपत्र इकडचे आहेत का, चुकून बांगलादेशी आणि रोहिंग्याचे तरी नाहीत ना? ती बांगलादेशी आहे, मी बांगलादेशी आहे, पाकिस्तानी आहे, अफगाणी आहे, लबनानी आहे, इराणी आहे, इराकी आहे, काय काय आहे, आम्ही सगळं आहे, तू नेपाली आहे, हे याचा ठीक आहे ना, हे सो बरोबर। एकीकडे मुंब्र्यातील राजकीय समीकरण बदलत असताना दुसरीकडे सहर शेख कायदेशीर कचाट्यात अडकले। MIMचे नेते याची पाठराखण करत असले तरी नियमबाह्य पद्धतीनं बोगस प्रमाणपत्र दाखल करून संबंधित यंत्रणांची दिशाभूल करणाऱ्या सहर शेख यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागणार का, याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे।